आणि भगवंताचं नामस्मरण, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना असता अनिक साधन, वाहतसे आन विठोबाची. अनेक नका पडू गबाळाच्या घरी, तू करा हे गबाळ गोबाळ नका हे करू, लय गबाळे. पण एवढाच एक मंत्र म्हणा, कोणता? तुमचं कल्याण होईल. रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व सर्व काळ, झोपताने, उठताने, बसताने, सगळ्या प्रकारचे कर्म करत असताना म्हणा रामकृष्ण हरी. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. आसोनी संसारे जिव्हे वेगू करे, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेव म्हणे व्यासाची आखुणे, आणि द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय सांगितलं ज्ञानेश्वर माऊलींनी? द्वारकेचा राणा कोण आहे? श्रीकृष्ण भगवान गोपाल कृष्ण. द्वारकेचा राणा तो पांडवाच्या घरी का? काय कारण होतं पांडवाच्या घरी जायचं? पण त्यांचं नामचिंतन इतकं श्रेष्ठ होतं. सततम कीर्तयन्तो मां यतन्तस्य दृढव्रतः. व्रत होतं त्यांचं, सतत नामचिंतन होतं. आम्हाला ते एक 5 मिनिटं झाले का झालं विसरलो. देवळाच्या बाहेर निघालं का आमच्या सगळं बिघडलं. देवळात आल्यावर देवापुढं काय तेवढं म्हणून रामकृष्ण आहे. विषय असेल माळ जापा म्हणलं, किती माळ जापतो दररोजच्या? गुरु म्हणतो निदान 11 जापा, आहे की नाही? पण आहे का वेळ? 2 मिनिटं लागत नाही एक माळ जप करायला. एक माळेचं जप आहे 2च मिनिटं नाही लागत, आहे की नाही? 10-20 मिनिटं नाही तुमच्याजवळ नामस्मरण. 10-20 मिनिटं गप्पा आणायला दिवस आहे पुरा. अहो दिवसभर त्याला ते गप्पा मारे सांगितलं जाऊ मारितच रे. सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तेच पंचायतीत राहते. ते याने असं केलं, त्याने तसं केलं, हा असा तो तसा, फलाने असा, बिस्ताने असं, आणि मीलही चांगला. हो हे नका करू. कोणी किती वाईट असो त्याच्याशी आपण चांगलं म्हणा ना, त्याला चांगलंच म्हणा. आहे त्याच्या बरी तो वाईट आहे, कशाला त्याचं पाप आपल्या माती घेता? मी कालच ती गोष्ट सांगितली की दोष कोणाचाच नाही आहे. साधू मेल्याचा, मतरीचा नाही, सर्पाचा नाही आहे, गारीचाही नाही आहे दोष. तो साधू मेला, पाप कोणाला? पंचायती करणाऱ्यांना. कालच गोष्ट झाली ती. म्हणून पंचायतीच नाही करायचे, भगवंताचं नाव करा, नामस्मरण करायचे. त्याच्यासाठी हा जन्म आहे. हे लोक हा मृत्यू लोक आहे, मला ते सांगायचं. म्हणून या मृत्यू लोकामध्ये मरण प्रत्येकाला आहे. मेल्यानंतर तिथं कावळं शिवलं म्हणजे आपण मुक्त झालो असं काही नाही आहे. कावळं शिवलं म्हणजे लय सगळे पाप गेले आपले धुवून असं नाही आहे. काही लोकांना असं म्हणतं नाही नाही कावळं शिवलं झालं मुक्त असला, कायच मुक्त झालं. आणि हे पाप केलेले मागचे कोण फेडीन? कोणते जन्म फेडणार? तो आहे ना जन्म, त्याला पुढं त्याला मुक्ती नाही, मोक्ष नाही आहे. म्हणून जसं एक श्रीरामपूर शहर आहे, शहरात गेलो हो खाल काय चांगलं आहे हो शहर, त्याच्यापेक्षा मोठ्या शहरात गेलो हो त्याच्यापेक्षा मोठं पुन्हा मुंबई, इतर परराष्ट्रातल्या असे जसे शहरं वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. तिथं सुखसुविधा सगळ्या प्रकारच्या आहेत, पण तिथं पैसा लागतो भाऊ. शहरात गेल्यावर खिशात काही नाही आहे, कोण विचारीन तुला? कोणी विचारणार नाही. तिथं पैसा जर असेल खिशात भरपूर, आहे पैसे लागे तर लागू जाऊ, करोडोनी पडले आपल्याजवळ. मग तू कोणत्याही शहरात सगळ्या सुविधा तुला.
एसी सहित सगळ्या जेवण खावण सगळ्या गोष्टी. तसं प्रत्येक लोकामध्ये पैसा नाही लागत, प्रत्येक लोकामध्ये पुण्य लागतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी. सुकृत लागत. आपलं सुकृत कसं आहे? मग आपलं सुकृत आपण निर्माण करायचं. ते कुठं? या लोकामध्ये, मृत्यू लोकामध्ये सुकृत निर्माण करायचं. मृत्यू लोकात नामस्मरण करायचं, मृत्यू लोकात चिंतन करायचं, हो, मृत्यू लोकात दान धर्म सगळं करायचं. स्वार्थासाठी काहीच ठेवायचं नाही, आपल्यासाठी काही नाही ठेवायचं, आपल्यासाठी राहतच नाही. ते येतात चोर माग, आपण गेल्यावर घेतच वाटून, भातच भांडणं, त्यांच्यातही भांडणं होतं. ते म्हणून मला इथं इकडं कमी मिळेल, कुठून आणली त्यांनी? होती बापदादीचीच, पण त्याच्यातच त्यांचे भांडणं. हा त्याचं बांध करतो, तो त्याचा हे करतो, तो त्याच्या केसेस करतो, मारामाऱ्या होत्यात. कोणत्या सुकृतासाठी, कोणत्या याच्यासाठी? धन दौलत जर कमवून ठेवली आपण, पण हे नामस्मरणाचं सुकृत जर तयार करून ठेवलं, हे पुण्य गोळा, याचं वाटाकरी कोणी होत नाही, याच्यानं भांडणही होत नाही. माग यायला गेलं ना, ओढून आणि यायला गेलं, नेता येईल का ओढून? हातातलं कागद ओढून नेता येतो, पण संचितातलं कोणी नेईन का? म्हणून हे मिळवा. आणि हे मिळाल्यानंतर भगवंत सांगतात, जो सततम कीर्तयंतो मा, माझं सतत कीर्तन करतो, चिंतन करतो, नामस्मरण करतो, भजन करतो, कुठेही रामकृष्ण हरी म्हणतो, तुळशीची शुद्ध माळ गळ्यात घातलेली आहे, त्याशिवाय प्राप्त नाही होत. सुकृत प्राप्त. तुमच्या गळ्यात नसेल माळ ना, हे जसं पतिव्रतेच्या गळ्यात लायसन आहे का, तसं हे लायसन, हे पतिव्रतेचं लक्षण आहे. वार करायचं पातिव्रतेचं. तुम्ही तसं म्हणा नामस्मरण, काय उपयोग नाही, तुमचं गेलं व्हायला, ते फुकट गेलं. पण हे सद्गुरूकडून माळ घेतली आणि नामस्मरण चिंतन केलं, तर ते सुकृत तुमचं बँकेत तसंच राहतं. नाही तर पैसे घरात ठेवले, गे चोरांनी नेले. बँकेत खातं नसेल तर काय, हे बँकेत खातं आहे भगवंताच्या, आहे की नाही? खातं उघडलेलं आहे. एक माळ जपली दोन, तिथं पडतं, ते पुण्य पडतं. खातच नसन आणि पैसा काय उपयोग आहे त्याचा? आणि बँकेत गेला मागायला, देतं का मला? तर बस अधिकारी म्हणून तुमचं खातं नाही हो साहेब, तुमचा बाहेर तिकडं पहा कुठं ठुले, आहे की नाही? म्हणून हे सुकृत आहे. हे जर असेल तर पुढचा लोक जो आहे तो चांगला मिळतो. मग पुढचा लोक कोणता आहे? तो भगवंताने सांगितलं की नतच भासे ते सूर्यो न शशांको न पावका यद्गत्वा नवर्तन्ते तद्धामं परमं. मग ते धाम कोणतं आहे, काय आहे, कसं आहे, त्या धामाविषयीची माहिती उद्याच्या प्रवचनामध्ये आपण घेणार आहोत. आजचा भाग या ठिकाणी पाहुणे 11 वाजलेले आहेत, 10:30 वाजून गेलेले आहेत. प्रवचन या ठिकाणी पुरुषोत्तम मासानिमित्त ही जी सेवा आहे ही शेवटपर्यंत आपली चालूच राहणार आहे. आजची सेवा ही भगवंताच्या चरणी सद्गुरू नारायणगिरी महाराज अथवा खानवेलकर महाराज यांच्या चरणावरती अर्पण करू आणि त्या ठिकाणी थांबू. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. आता विश्वात्मके देवे